रोजचीच किरकिरी होऊन गेले. रोज काही ना काही कारणावरून भांडणच काढायचं. काय झालं ग एवढ्या रागात काहीच? काय करू ग, रोजची किरकिरी होऊन गेली. माझं नवरा सुखानं जगू बी देणं आले, मरू बी देणं आले. रोजचं हेच होऊन गेलं घरानं. अचानक काय झालं म्हणा? अगोदर तर किती छान राहत होता तुम्ही. प्रत्येक जण तुमचं नाव काढायचं, कशी जोडी असावी यांच्यासारखी. मला तर वाटते काहीतरी नजर वगैरे लागली आता तुमच्या नात्याला. खरं मला पण असंच वाटायला ग. नाहीतर चांगलं राहता असं का करत असेल बरं? तेवढी चिंता करू नकोस तू. काळा दोरा आणायचा आणि पायाला बांधून घ्यायचं बघ, सगळी नजर उतरून जाते. खरंच की? करायला खरंच मग उद्याच आणून बांधून घेतो बघ. उद्या कशाला आजच आणून घ्यायचं. काय झालं ग? काय नाही ग, काही असर झालं नाही त्या दोरीचं. त्याच्याने काय असं झालं नाही? नाही ग. नाही, नक्कीच काय तर दुसरी खोडी असेल बघ. घरचे पित्र त्यांचा दोष असू शकतो, त्यांना करून बघ ना तू. हो ग, नक्की फरक पडत. खरंच करून बघतो मग. मला वाटतंय बघ तुझं घरचं खूप दिवस आवडते बघ. एक बार जाऊन तरी करून बघितलं. एवढं उपाय करून सुद्धा फरक पडणार गेला म्हणजे मला तर वाटते नक्की कोणी माणसाचाच हात आहे बघ. मला असं करणं केलंच असं तसंच हात संतोषी माता चोरात करून बघ, गुन्हा येते बघ. काय नाही ग, एवढे उपाय करून सुद्धा फरक पडणार गेला म्हणजे तुझ्या नवऱ्यातच कायचा दोष आहे. जाणून बुजून करायला तो नसता. कशाला ना कशाला फरक पडला पाहिजेच का नाही? तू सांग बरं. बरोबर आहे बघ, हे गडी मग तसंच करते बघ. हा सगळं काय ना, बायला भोळ्या असतात ग. आपल्याला विश्वासच नसतो की आपला नवरा वाईट आहे, म्हणून आपण नाही ते कारण शोधायला लागतात की हे कारण असेल, ते कारण असेल, हे देव, हे भूत. हो की नाही? सांग बरं. ते तर आहे, बरोबर आहे ते. जाणून बुजून करायला तो मनचं खेळ आहे त्याचं सगळं. सगळं मनचं आहे बघ. तू काय केलं तू खा, तू आराम राहता. काय वाळून चालीस नुसतं येड्यावाने. हा. त्याला झडकी धरून. हो अच्छा, ह्याच्या मनचं खेळ आहे होय. त्याने येऊ दे की धाकतो छेला.